ब्रेकिंग बघूयात. खूप महत्वाची ब्रेकिंग ज्याविषयी तुम्ही बोलत होता. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे जे 3 आरोपी आहेत त्यांना आता फरार घोषित करण्यात आलेलं आहे. आरोपी दिसल्यास संपर्क करण्याचं बीड पोलिसांनी आवाहन केलेलं आहे. एक प्रसिद्धी पत्रक काढून आता वॉन्टेड असं जाहीर करण्यात आलेलं आहे. या 3ही आरोपींना प्रसिद्धी पत्रक तुम्हाला स्क्रीनवरही पाहायला मिळेल. सुदर्शन चंद्रबान घुले, वय 26, व्यवसाय शेती व मुकादम, राहणार टाकळी, तालुका केज. कृष्णा शामराव आंधळे, वय 30, व्यवसाय शेती व मुकादम, राहणार मैदवाडी, तालुका थारूर. त्यानंतर तालुका धारूर. तिसरा आहे सुधीर ज्ञानोबा सांगळे, वय 23, व्यवसाय शेती, राहणार टाकळी, तालुका केज. असे 3 आरोपी आहेत. तिघांचेही फोटो आहेत या प्रसिद्धी पत्रकावर. आणि पोलीस स्टेशन केज त्यानंतर त्यांनी वेगवेगळी कलम दिलेली आहेत. कुठल्या कुठल्या कलमांअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्याचा उल्लेख आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये वरील छायाचित्रामध्ये दर्शवलेल्या प्रमाणे आरोपी निष्पन्न असून ते खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यापासून फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालू आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की वरील आरोपींचे ठाव ठिकाण्यास कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी खालील नमूद नंबरवर संपर्क साधून आरोपीची माहिती कळवावी. माहिती देणाराचे नाव अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षीस देण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठल्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत या प्रसिद्धी पत्रकात, तर पहिलं नाव आहे नवनीत कावत, जे IPS आहेत, जे अधीक्षक आहेत पोलीस अधीक्षक बीडचे, त्यांचा नंबर आहे. सचिन पाणकर, जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत बीडचे. श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई. कमलेश मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक केज. आणि उस्मान शेख, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड. असे या 5 जणांचे नंबर देण्यात आलेत. आणि पोलीस नियंत्रण कक्ष बीडचाही संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. असं हे वॉन्टेड 3 आरोपी वॉन्टेड असल्याचं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे. ही अतिशय महत्वाची आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. आपण योगेशकडे जाऊयात. योगेश, याचाच अर्थ आता पोलिसांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की अजूनही पोलीस यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. हे 3ही आरोपी अजूनही फरार आहेत. ही गोष्ट आता यामुळे अधिकच स्पष्ट होतीये. नक्कीच पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांना अटक झालीच, मात्र आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे अशी मागणी काल मसाजो गावकऱ्यांना जलसमाधी आंदोलन केले. याच आंदोलनाच्या दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गावकऱ्यांची समजूत काढून आम्हाला काही कालावधी द्या. त्या दरम्यान 10 दिवसाचा कालावधी जे आहे ते गावकऱ्यांनी यांना दिलेला आहे. मात्र आपण बघू शकतो की सुरुवातीपासूनच CIDचे पथक जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये आपलं काम करतात. यामध्ये 9 पथक जे आहेत ते राज्य आणि इतर राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर देखील पाठवलेले आहेत. हेच पथक आणि याचबरोबर जवळपास 100हून अधिक जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते या पथकामध्ये आहेत. याच पथकाच्या माध्यमातून सुधीर सांगळे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे या फरार आरोपींचा शोध घेतला जातोय. मात्र कुठेतरी पोलिसांचा एक अपयश म्हणावं लागेल किंवा CIDचा अपयश म्हणावं लागेल. त्यांना हे शोध घेता आला नाही किंवा त्यांना लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळे आता 3ही आरोपींना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले अशी माहिती देखील एका बीडच्या प्रेसच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे बीडचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते नवनीत कावत यांच्या आदेशावरनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर 3ही आरोपींचा शोध जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये घेतला जातो. त्याचबरोबर प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपण बघू शकतो की सुदर्शन घुले असेल, कृष्णा आंधळे असेल, सुधीर सांगळे असेल, तर 3ही आरोपींचे फोटो जे आहेत त्या ठिकाणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेले आहेत. त्याचबरोबर जर कोणाला हे आरोपी आढळून आले तर विशेष बक्षीस देखील दिले जाईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेले. त्याचबरोबर ज्यांना हे आरोपी सापडतात त्यांना जे आरोपींचे लोकेशन ट्रेस होईल किंवा लोकेशन मिळेल त्यांना विशेष बक्षीस देऊन त्यांचं नावही गोपनीय ठेवलं जाईल अशी देखील माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली. त्यावरूनच आपल्याला असं लक्षात येते की आता कुठेतरी CIDचे धागे दोरे म्हणावं किंवा CIDला म्हणावं असं लोकेशन न मिळाल्यामुळे आणि लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळे ते जे आरोपी आहेत त्यांना वॉन्टेड आरोपी म्हणून, फरार आरोपी म्हणून पोलिसांना घोषित केलेलं आहे.